वय रे पोरा, तुझ्या बायकोचं सासरच्या घरात मनच नव्हतं लागत तर लग्नच कायला करायचं मी म्हणते. सारखीच माहेराला पळती. मला तर काय तू लग्न होऊन बी काय आराम मिळाला नाही एक दिवस बी. अगं माहेराला तर गेलीच इन 2-4 दिवसांनी, त्यात काय एवढं तवा. अरे तिचा घरात पाय टिकला तर घरातली कामं करीन ना. हे बघ तुझ्या बायकोची कपडे 3 दिवस झाल्यात पडल्यात, तिला सध्या धुवून बी जाता आली नाही. अरे घरातलं लगीन आले जवळ तरी तुझ्या बायकोच्या अजून उन्हाळ्याची सुट्टीच संपना. काय म्हणते उद्या नातेवाईक. ये भगवान क्या जुलूम है. काही बायका सगळं त्यांच्या नवऱ्यांचं ऐकत असतात, पण तुझी बायको तुझं एक बी म्हणणं ऐकून घ्यायला तयार नसती रे. माझा आहे ना तुझं लग्न करून काहीच फायदा झालेला नाहीये. अजून बी मला स्वयंपाक करायला लागतोय. तुझी बायको मस्तपैकी बसली महाराणी वाणी माहेराला जाऊन. अगं येईन ती 2-3 दिवसात. अशी सुने ना मी कुठंच नाही बघितली जिला घरातल्या जबाबदारीचं सुद्धा भान नाहीये. मग मी काय करू. अरे लग्न तुझं झालंय पण इथं गुलाम बनून मी राबत येत, कळत कसं नाहीये तुला. तुम्ही दोघी सासूना पहिलं भांडता, ती आहे ना रुसून जाते तिच्या माहेराला निघून. तू तिला तिथे सोडून आणि माझ्यासोबतच भांडायला सुरुवात करी ती. मला असं वाटतंय तुला आहे ना भांडण्याशिवाय दुसरं काही येतच नाही दिवसभरात. मला सांग, बायको बी तुझीच आहे आणि तुला तर तुझ्या बायकोला काही जरा सुद्धा बोलता येत नाही. त्याच्यामुळे ना तुला सगळं बघायला लागणार आहे. माझ्या पुढं कसा चरा चरा करीतो, जरा तिथं बी जीप चालवीत जा. साला ये दुख का खत्म नहीं होता बे.